हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज संध्याकाळी आम्ही चाललो आहोत गणपती पाहायला. संध्याकाळी सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर आम्ही दक्ष आणि सान्विका आणि आम्ही चौघंजण चाललो आहोत गणपती येते. ते आमच्या कोपरखेड्यामध्ये खूप छान गणपती आहेत आणि 5व्या किंवा 6व्या दिवसाची घरगुती गणपती गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात गर्दी होती गणपती पाहायला. तर आम्ही ठरवलं की आत्ताच जाऊया. आज आहे 4था दिवस आणि उद्या आमच्या गणपतीचं आम्ही विसर्जन करणार होतो, परंतु सगळेजण 6व्या दिवशी गौराईसोबत गणपतीचं विसर्जन करणार आहे. तर आम्ही पण तेच करणार आहोत. तर चला, तर आमच्या इथे कोपरखेड्यामध्ये खूप छान गणपती आहे, तर ते आम्ही पाहणार आहोत. आणि इथे पाहू शकता खूप आणि प्रचंड मोठाची मोठा गणपती आहे आणि गर्दी जास्त नाही आहे. 6 दिवसानंतर गणपती खूप गर्दी असते. चला, तर इथला गणपती पाहिल्यानंतर अजून एका ठिकाणी आम्ही गणपती पाहायला जाणार आहोत आणि खूप छान मोठमोठे आणि मस्त असे आहे. तिथे आहे दुसरा गणपती. आम्ही जवळचे प्रत्येक गलीत एक एक गणपती असतो इथे. तर खूप छान आणि देखावे पण असतात. काही ठिकाणी गणपती खूप मस्त आणि मोठेचे मोठे असतात. तर दरवर्षी आम्ही लहानपणी आमच्या पप्पांसोबत पुण्याला जायचं आणि आम्हाला पुण्याला घेऊन जायचे गणपती पाहायला. तर ते दिवस आठवतात. चला, तर दुसऱ्या गल्लीत आम्ही गणपती पाहायला चाललो. तिथे आहे दक्ष आणि सान्विका चाललेले आहेत. मागच्या वर्षी प्रचंड पाऊस होता. तर इथे पाहू शकता आहे इको फ्रेंडली गणपती. हा फुलांपासून बनवलेला गणपती असतो आणि दरवर्षी हा गणपती अशाच फुलांपासून बनवलेला असतो. तो खूप छान आणि मस्त आहे. त्यानंतर आम्ही अजून एक गणपती पाहायला चाललो. इकडे पाहू शकतो खूप छान मस्त लायटिंग केलेली आहे आणि पुढे गौराई बसलेल्या आहेत. तिथे पण खूप छान महिला खेळत होत्या. तर इथे मागच्या वर्षी आम्ही गणपती बघितला होता. आता यावेळेस खूप छान आहे. मस्त वराहावर बसलेला आहे. तर वराह विष्णूचा अवतार आहे, त्यावर गणपती बसलेला आहे असं देखावा केलेला आहे. तर खूप छान आणि मस्त अतिशय मनमोहक असं गणपतीचे दृश्य आहे. आणि दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. सत्यनारायणची पूजा आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे गुरुजी आले ते उत्तर पूजा करण्यासाठी आले होते. तर आम्ही त्यांना विचारलं होतं की आज नाही बुडवला, म्हणजे विसर्जन केलं नाही आणि 6व्या दिवशी गौराईसोबत विसर्जन केलं तर चालेल का? तर ते बोलले ठीक आहे, चालतं आहे, गौराईसोबत तुम्ही विसर्जन करू शकता. त्यांनी जे अक्षते दिल्या त्या फक्त आम्हाला सांभाळून ठेवायला सांगितलं आणि गणपती विसर्जन करायच्या आधी त्या हलवायच्या आणि त्यानंतर मग तुम्ही विसर्जन करू शकता. चला, तिथं आम्ही आता आरती घ्यायला सुरुवात केली. सकाळची जी आरती असते आपली ती आरती होणार. संध्याकाळी एक आरती होणार आणि आम्ही घरगुती पद्धतीने गणपतीचं विसर्जन करणार आहोत. बंदूक द्यायचं का? ते बंदूक त्यांची झाली भांडणं. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, ओ जीवे भावे ओवाळी. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. असो नसो भाव आम्हा तुझी आठवण. चला, तर आता आम्ही इथे टेरेसवर आलेलो आहे. आम्हाला गणपती आहे, आम्ही ते टेरेसवरच त्याचं विसर्जन करण्यात आले. सगळं टेरेस इथे क्लीन करायचे, कपडे मशीनला लावले तिथे आता वाळायला टाकायचे आहे. इथे आहे दक्ष आणि सानिका पहिले कपडे. तर इथे डेकोरेशनसाठी आम्ही सामान आणलेलं आहे आणि रांगोळी पण आणलेली आहे. तर रांगोळी करायची आहे. ते रांगोळी सामान पूर्ण आधी हे क्लीन करून घेतो. मस्त हा मोठा टब आणलेला, तो टब क्लीन करायचा आणि मग आम्हाला गणपती विसर्जन थोड्या वेळानंतर करायचं. तोपर्यंत आधी हे डेकोरेशनचं सगळं आम्ही क्लीन करून घेतो. सगळं दक्ष आहे. दक्ष आमचा न्यू ड्रेस घालणार आहे आता थोड्या वेळाने. हे काय आहे, हे आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायचं आहे. चला, तर आम्ही आता पटकन क्लीन करून. तर इथे पाहू शकता हा मोठा टब मी घेतलेला आहे आणि कडेने डेकोरेशन केलेलं आहे. त्या टबमध्ये पाणी भरून ठेवणार आहे. चा जो गणपती आहे तो 1 फूट आहे, तर त्याच्या मापाला आम्ही मोठा टब घेतलेला आहे. आणि या फर्स्ट वर्षीच आम्ही गणपती बसवला. तर इको फ्रेंडली आपल्या घरगुती पद्धतीनेच ते बोलले आपण घरीच विसर्जन करू. कारण शेजारी जे गार्डन आहे तिथं तलाव केलेला आहे महानगरपालिकेने, परंतु ती मूर्ती पाण्यात बुडवतात 3दा आणि बाहेर काढून लाईन लावून गणपती ठेवतात. त्यामुळे मूर्ती आमची शाडूची असल्यामुळे विरघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं आपण घरीच करावा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टब वगैरे सगळं पूर्ण पाण्याने भरून घेणार आणि कडेने आर्टिफिशियल ज्या माळा आहेत त्याचं डेकोरेशन करणार आहे. तर खूप छान वाटलं. गणपती बाप्पांचं आगमन पण झालं आणि कसे दिवस गेले कळलेसुद्धा नाही. 6 दिवस झाले गणपतीला, पण असं वाटते अजून थोडे दिवस गणपती बाप्पाने राहावं. चला, तर इथे मी पटकन हे डेकोरेशन करून घेते आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर मला देवासाठी प्रसाद पण बनवायचा आहे. इथे पाहू शकता मी इथे
महाप्रसाद बनवणार आहे आपल्या रव्याचा, ज्यामध्ये केळं इलायची सगळं टाकणार आहे आणि जो मोदकाचा आकारचा साचा असतो त्याचे मोदक बनवणार आहे. चला तर आता हे सगळे साहित्य तयार करून घेतलेलं आहे. मी पटकन इथे रवा आपला तयार घेऊन झालेला आहे. त्यामध्ये इलायची फ्लेवर मी नंतर टाकते, कारण इलायचीचा वास उकळीत अगोदर टाकलं तो वास उडू शकतो. चला तर त्यानंतर मी तर इथे पाहू शकता आता मी तयार झालेली आहे. मस्त साडी पण घातलेली आहे ब्ल्यू कलरची. आम्ही सगळ्यांनी ब्ल्यू कलरचे मॅचिंग ड्रेस घातलेले आहेत. तर इथे पाहू शकते मोदक मी साच्यात बनवून घेतलेले गणपती बाप्पासाठी. तर हे मोदक गणपती बाप्पा पुढे ठेवतो आणि अशा पद्धतीने आजचा हा माझा लुक आहे. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान असणार आहे. आणि इथे पाहू शकता दूध वगैरे तापवायला ठेवले आहे, संध्याकाळची तयारी करून ठेवलेली आहे. आणि हे पाहू शकता पूर्ण लुक दाखवता येत नाही, कारण आता गडबड पण खूप आहे आणि आम्हाला बाप्पाचं विसर्जन करायचे, कारण टाईम होत आलेला आहे. चला तर इथे पाहू शकता संध्याकाळची आरतीची तयारी झालेली आहे. त्यानंतर आम्हाला गणपती बाप्पा विसर्जन करायचं आहे. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना कामना पूर्ती. जय देव रत्नाकर्षित करा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुद शोभत बरा, रुंजुंकी नुपुरे चरणी आगर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन श्रावणाचे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. पुस्तक घ्या, ठेवा हातावर ठेवा आपल्या बरोबर बरोबर बारीक छोटा हे करा तुम्ही एक कळलं का, पाया पडून उजव्या बाजूला हलवतात. बघितलं सगळं आलं. कलश पण हलवायचा, गणपती पण, नारळ ही काय आपल्या लागेल पुढे. ठीक आहे ठेवलेले. कशाचा बनवलाय कोण पडून बघतोय. चला तर आरती वगैरे झाल्यानंतर आता गणपती बाप्पा मला आता त्याचं ती मूर्ती थोडीशी उजव्या साईडला हलवायला सांगितले. त्यापूर्वी गुरुजींनी सांगितले तुम्ही जी इच्छा मनात धरून गणपती बाप्पा बसला ती मनात आणायची आणि गणपती बाप्पाला सांगायचं की अशी इच्छा आहे आणि जे काही चुकलं असेल आपल्याला ती माफ करावी. तर अशा पद्धतीने आता गणपती बाप्पावरचे जे अक्षदा आहेत त्या आम्ही हे करणार आहे. ज्या अक्षदा गुरुजींनी आम्हाला दिल्या होत्या तर गणपती बाप्पा हलवताना ती अक्षदा गणपतीच्या चौरंगापाशी इथे ठेवायला सांगितलेले आहे. चला तर गणपती बाप्पाला आम्हाला आता अशा पद्धतीने उजव्या साईडला हलवायचं आहे, कलश पण हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग थोड्या वेळानंतर आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. तर शेवट आम्ही सर्व गणपती बाप्पाला नमस्कार करत आहोत आणि जे काही आमच्याकडून चुकलं वगैरे असेल तर माफी असावी अशी गणपतीला प्रार्थना करत आहोत. चला तर आता गणपती बाप्पासाठी शेवटचे क्षण आहे आमच्यासाठी, तर आम्ही खूप भावनिक पण झालो आहोत. गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही आता थोडीशी सरकवणार आहेत. कलश अगोदर सरकवल्याने त्यानंतर गणपती बाप्पा हा तशी सरकवायची. तुमच्या डाव्या हाताला फिरणार, तुमच्या डाव्या हाताला फक्त फिरण, बाकी काय नाही. मोरया मोरया. पाणी धरा आधी. नारळाचं पाणी गणपतीला वा. नारळाचा तुकडा ठेवा गणपतीचा. गणपती बाप्पा हे टाक बाप्पाच्या अंगावर दक्ष मोरया. हे चल ऊपर ये असं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे इधर
गणपति को ऊपर ऊपर डालने का चलो ए इधर ते बाहेर गेलं चल चल तुला नाही उचलणार चल ये टाक बाप्पाच्या अंगावर टाक इथून हाँ ऊपर आ जाओ ऊपर जाना है टेरेस पे असं टाकत चालायचं ए चप्पल इथंच ठेव कुठे जा की टटकन मला घोषणा रे की गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा हे नको टाकू आता मोरया. चल ना गणपती गेले चैन लाईट लाव वरची लाईट कशी दिलं ना हे लाईट लाव कशी ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय बघते 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपती गेले गावाला गणपती गेले गावाला मोरया मोरया लक्ष्मी हे डान्स करा चालू तो ठेव आडवा का सूर्य आडवा डान्स करा गाणं लागलंय हे डान्स नाचो रुको मत नाचो जोर से जोरात म्हणा ए उसायचे जा उसायचे काढायचंय सगळं काढा त्याचे हार वगैरे काढा हातात द्या दक्षिणेला द्या बाजूला ठेवा डान्स करा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे तो माता इकडे बघू रे गणपती बाप्पा जोरात म्हणा हे राहू दे फुलं वगैरे दक्ष जा तिथं पलीकडं मध्ये त्या साईडने जा त्याला घ्या त्या साईडने त्या बाबाकडे जा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती म्हणा गणपती बाप्पा मोरया दिंडा दिंडा मागे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे दिंडा खाली घ्या वर घ्या पूर्ण खालपर्यंत परत घ्या वरती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा 1 2 3 4 झाले दिंडा मग खाली सोडून द्या पाणी हा खाली त्या सोडून पाण्यातच सोडायचं उभा करायला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या वरून थोडं पाणी ओतावं लागेल ना असं नाही नंतर हे करू ना बर काय पडून घ्या बाजाला एक असेल राहू दे सांगते राहू दे बाळा झालं आपल्या पप्पाचं विसर्जन हे राहू दे बाळा चला तर अशा पद्धतीने आमच्या गणपती बाबाचं आज आम्ही विसर्जन केलं आहे आणि जो कलश ठेवला त्या कलशातलं पाणी आहे ते पण आम्ही गणपती बाप्पाला अशा पद्धतीने त्या टबमध्ये सोडत आहे खूप छान मस्त आणि छान दिवस गेले 6 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही चला तर
चला तर अशा पद्धतीने गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही खाली आलो टेरेसवर, तर इथे पाहू आणि आवरून घेतो आणि संध्याकाळी मग आम्ही जवळ वाशीला तुर्वेला मार्केटला जाणार आहोत की गणपती पाहायला. तिथे खूप छान छान मस्त गणपती असतात. तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल. तर आजच्या जे आमचे गणपती बाप्पाचे विसर्जन त्याचे काही फोटो छानसे काढलेले आहेत, व्हिडिओ शूट केलेले आहेत, रील्स केले आहेत, ते तुम्हाला दिसेल तुमच्या यूट्यूब चॅनल शॉर्टमध्ये. त्याचबरोबर काही फोटो तुमच्याशी शेअर केले जाईल. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.